टेट 2025 मध्ये घड्याळावर विचारला जाणारा प्रत्येक प्रश्न आपल्याला आलाच पाहिजे. त्यासाठी या प्रश्नाच्या ट्रिक्स समजून घ्या. एका घड्याळात 8:20 आणि 9:08 या दोन्ही वेळी मिनिट काटा आणि तास काटा यात होणाऱ्या कोणांच्या मापातील फरक किती. म्हणजे घड्याळ तर आहे एकच, पण आपल्याला त्या घड्याळामध्ये दर्शवलेल्या दोन वेळा देण्यात आलेल्या. एक वेळ आहे 8:20 आणि दुसरी वेळ आहे ते म्हणजे 9:08. आता 8:20 त्या घड्याळातील तास काटा आणि मिनिट काटा यामध्ये होणारा कोण विचारण्यात आलेला आहे इकडे, आणि 9:08 तास काटा आणि मिनिट काटा यामध्ये होणारा सुद्धा कोण विचारण्यात आलेला आहे. त्या दोहोंमधील फरक आपल्याला काढायचा आहे. खूप इच्छा आहे मित्रांनो, मी तर तुम्हाला व्हिज्युअली काढून देतो. आता या ठिकाणी समसंख्येमध्ये मिनिट आहे, इथं सुद्धा समसंख्येमध्ये मिनिट आहे. काय करायचं असते आपल्याला, मिनिटाची करायची निम्मे. माझी ट्रिक्स आहे, मिनिटाची काय करायची निम्मे म्हणजे 10 केले, थोडेसे दूर दूर लिहून घ्यायचे 10. मग 1 आणि 0 याची करायची बेरीज आणि ते लिहायची बरोबर मधोमध म्हणजे झाले 110. 20 मिनिटे म्हणजे 110 डिग्री झालं. इकडे सुद्धा आपण तसंच करू. 8 म्हणजे किती, 4. 4 म्हणजे 0 आणि 4 लिहून घ्यायचे. आता 0 आणि 4 ची बेरीज इथे टाकायची म्हणजे झाले 44. झालं, मिनिटाचं काम तमाम झालं. आता गुणिले इकडे काय आहे तर 30 केव्हाही करत असते, इकडे सुद्धा तासाला केव्हाही गुणिले 30 करत असते म्हणजे 30 पट. 8 3 किती हे तर 24 म्हणजे 240. देअरफॉर हे झाले 240 आणि हे आहे 110. मायनस केलं तर काय झाले तर या ठिकाणी येतात 130 डिग्री. झालं, 8 3 24 वजा 110 म्हणजेच इथं आले 130 डिग्री असं आलेलं आहे. चला आता पुढे जाऊ. आता या ठिकाणी काय आहे तर 9 3 27 म्हणजे 270. या 270 मधून हे 44 आपण वजा केले. आता या ठिकाणी किती तर 10तून 4 गेले 6 राहिले, हात सोला 1 या ठिकाणी दिला. 7तून 5 गेले 2 राहिले आणि या ठिकाणी 2 राहिले म्हणजे 226 डिग्री या ठिकाणी. मित्रांनो इकडचं जे आहे ना ते कॉम्प्लिकेटेड झालं, कारण की 226 डिग्री अर्थातच 180 डिग्री पेक्षा जर जास्तचा कोण निघालेला असेल तर एक स्टेप वाढवा लागते, ते म्हणजे 360 मधून ते पुन्हा वजा करावं लागते. 226. 10तून 6 गेले 4 आले, हात सोला 1 या ठिकाणी 3 आणि या ठिकाणी 1 म्हणजे हे झाले 134 डिग्री. 9:08 134 डिग्रीचा कोण तयार होतो आणि 8:20 130 डिग्रीचा कोण तयार होतो. या दोघांमधील फरक किती आहे तर 4 डिग्रीचा आहे. सो फरक येतो किती 4 डिग्रीचा. इट्स अ राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चेक करूया, राईटच आहे. बघा सेकंड क्वेश्चन. जर घड्याळामध्ये 7:35 झाले असतील तर पाण्यामध्ये काय वेळ दिसेल. मित्रांनो याच्यावर सुपर डुपर अशी ट्रिक्स सांगणार आहोत डायरेक्ट. ओके, जे ट्रिक्स आहे ते तुम्हाला कुठेही मिळणार आहे. मी डायरेक्ट सांगतो 17:90 17:90 ही वेळ घ्यायची केव्हा, त्याच्यातून घड्याळामध्ये दर्शवलेली वेळ आपण त्याच्यातून मायनस करायची आणि थेट आपल्याला काय निघते वजाबाकी केली की पाण्यातील वेळ आपल्याला दिसून पडते. आता या ठिकाणी बघा याचा व्हाईस वर्सा सुद्धा आपण घेणार आहोत. आता या ठिकाणी 5 हातचावला काय आला 1. 9तून 4 गेले पुन्हा 5 बरोबर. आन्सर तर आला 10:55. आता या ठिकाणी ते 10 म्हणजे 10:55 ती कशामध्ये पाण्यामध्ये वेळ दर्शवल्या जाणार आहे. आता बघा मी काढतो अशी घड्याळ, ही घड्याळ काढली, देन इथे या सरफेस मध्ये आपण असं पाणी टाकू. झालं. आता ह्या पाण्यामध्ये सुद्धा ही घड्याळ दिसेल बरोबर. याच्यामध्ये आपण हे 12 वाजले, इथे 6, इथे 3, इथे 9. यस. आता हे जे 12 आहे हे पाण्यामध्ये इथे वाजतात, इथे 6चे 6, इकडचे 3चे 3 आणि इकडचे हे 9चे 9 असे काहीतरी. ठीक आहे. आता हे घड्याळ आहे याच्यावरती पाण्यातील प्रतिबिंब आहे. आता घड्याळामध्ये 7:35 इथे 7 8 हे बघा असं आपण करतो. आता याच्यामध्ये 7:35 म्हटलं की हा जो तासाचा जो आहे तो जवळपास इथेच राहणार 6 आणि 7च्या मध्ये. नाही सॉरी 7:35 म्हटल्या जाते. सो त्याला आपल्याला थोडंसं खोडावं लागेल. येस ओके वेट अ मिनिट.
आता 7:35 आहे, म्हणजे इथं 8 घ्यावं लागेल. 7:35 म्हटलं की मग इथून आपण थोडासा असा आपण हे घेतला, झालं, इथे टाकला. आणि 35 म्हटलं की बरोबर हे 30, इथे 15, 30 आणि हे 35, म्हणजे हा लांबवाला इथे येणार. हीच झाली वेळ. मग ज्यावेळेस घड्याळाचं प्रतिबिंब हे पाण्यामध्ये पडते त्यावेळेस फक्त अप अँड डाऊनची पोझिशन चेंज होते, लेफ्ट आणि राईट जात नाही, म्हणून मधात इकडेच जाणार नाही ती वेळ. आता हा जो काटा आहे तो वर जाणार. इथून समजा हा आपण इथे चेंज केला, हा समजा इथे गेला, म्हणजे इथं कसा दिसणार तो सांगतो, याच्यातच दाखवतो, याच्यात दाखवल्यापेक्षा. हा जो काटा आहे ना, तर हा काटा इथे जाणार. 6, 7 एवढी बाजू सोडून दिल्यानंतर 10, 11ची बाजू सोडून दिल्यानंतर तो बरोबर ह्या 10 आणि 11च्या मध्ये गेला. एवढा हा काटा इथे गेला. आणि हा 7वरचा काटा बरोबर 11वर जाणार. म्हणजे मी असा लंबालचक दाखवतो तुम्हाला दिसून येण्यासाठी. म्हणजे याची पोझिशन अशी झाली. इथं कलर चेंज करतो, हा असा आणि हा असा थेट असे झाले. आता किती वाजले बरं त्याच्यामध्ये, तर 10 वाजून हे किती, 10 वाजून बरोबर 55 मिनिटे झाले की नाही. सो अशीच वेळ ह्या पाण्यामध्ये दर्शवलेली असते, पाण्यामध्ये. लक्षात आलं. म्हणून या पद्धतीनं तुम्हाला त्याचं आन्सर काढायचं आहे. प्रॉपर आन्सर आहे 10 वाजून 55 मिनिटे. 10 वाजून 35 नाही, तर हे इथून पूर्ण हे केलं तर 10 वाजून 55 मिनिटे, 10 वाजून 55 मिनिटे. यासाठी तुम्हाला एक सांगतो, जर एखाद्या घड्याळामध्ये वेळ दर्शवलेली असेल आणि आपल्याला विचारलेलं असेल की पाण्यातील वेळ काय होणार आहे, तर आपण काय करायचं की त्याच्यातून 17-19 मधून ती वेळ मायनस करायची. 17-19 पाठ ठेवा फक्त तुम्ही. झालं, आन्सर या ठिकाणी तयार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालील पर्यायातील दोन्ही वेळात घड्याळातील तास काटा व मिनिट काटा येत होणारे कोण एकरूप आहेत. आता एकरूपता जर कोणांमधील दर्शवलेली असेल तर ऑप्शन मधूनच आन्सर निघते. कोणाची एकरूपता ही 11 वाजून 60 मिनिटाने दर्शवली जाते, 11:60 ने. मग काय करायचं, तास मिनिटे तास मिनिटे, तास मिनिटे तास मिनिटे, तास मिनिटे तास मिनिटे, तास मिनिटे तास मिनिटे. सर्वप्रथम आपण मिनिटे 60 होते का ते बघूया. 40 ने 20 60, 25 ने 35 60, 10 ने 50 60, 5 ने 55 60, सगळे 60 झाले. म्हणजे या ठिकाणी काही इश्यू नाही. इश्यू आहे तो म्हणजेच तासामध्ये. 9 आणि 2 किती, 11, आपल्याला 11च पाहिजे. 6 आणि 5 किती, 11, आपल्याला 11च पाहिजे. 7 आणि 4 किती, 11, आपल्याला 11च पाहिजे. हे सगळे 60 निघाले होते. पण एका ठिकाणी जे आहे 8 आणि 4 किती, तर 12 आले. एक मध्ये ऑप्शन मध्ये 11:60 दर्शवले, दुसऱ्यामध्ये 12:60 दर्शवले, तिसऱ्यामध्ये 11:60च आहे आणि चौथ्यामध्ये सुद्धा 11:60च आहे. हे सर्व हे जे 3 आहे मी जे टिक टिक करून दाखवले ते एकरूप आहे. मात्र हा काय तर विसंगत आहे. म्हणून सेकंड ऑप्शन आपल्याला राईट हे काढला जातो. कारण त्यातील विसंगत पर्याय कोणता, तर सेकंड पर्याय मित्रांनो. कारण की त्याच्यामध्ये 12:60 झाले. बाकीच्या वेळेस आपण सांगण्याप्रमाणे एकरूपता ज्या 11:60 ने दर्शवल्या जाते, तर फर्स्टमध्ये, थर्डमध्ये आणि फोर्थमध्ये 11:60 आहे, विसंगत आहे 12:60, म्हणून प्रॉपर आन्सर आहे ते सेकंड. चौथा प्रश्न. या चौथा प्रश्नाच्या आधी तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, 10 पेपर मी माझ्यावाल्या क्लासकडून तुम्हाला देतो टेट 2025 क्रॅक करण्यासाठी. ते जे 10 पेपर आहेत ते फुल लेंथचे पेपर आहेत. त्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी 15-15 मार्क्ससाठी, GK GS तुम्हाला 30 मार्क्ससाठी, त्याच्यानंतर चाइल्ड सायकोलॉजी आणि पेडागॉजी 30 मार्कासाठी, गणित येतं 30 मार्कासाठी आणि रिजनिंग येतं 80 मार्क्ससाठी. असे 200 गुणांचा पेपर तुम्हाला 10 मिळणार आहे. तुम्ही इच्छुक असाल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा 7709119501 वर. फीज आहे 200 रुपये. आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी की चॅप्टर वाईज सुद्धा त्या ठिकाणी मी तुम्हाला टेस्ट फ्री ऑफ कॉस्ट देत आहोत याच्यासोबत. चला पुढे. एका घड्याळात 5:30 आणि 11:30 या दोन्ही वेळी मिनिट काटा आणि तास काटा यात होणाऱ्या कोणांच्या मापातील फरक किती, असा प्रश्न आपण आधी घेतला. पुन्हा तसा प्रश्न आला की घडी एक आहे, त्याच्यामध्ये 5:30 ची वेळ दर्शवल्या जाते आणि एकीकडे 11:20 ची वेळ दर्शवल्या जाते. तोंडी आन्सर निघते मित्रा. मी तुम्हाला काय सांगितलं की मिनिटाला अर्धे करा, असे दूर लिहून घ्या. मिनिटाला काय करा, अर्धे करा, दूर लिहून घ्या. आता 5 आणि 1 किती 6, याची बेरीज करून मध्ये टाका, डायरेक्ट 165 झाले. इथे काय 0 आणि 1 110 झाले. म्हणजेच 20 मिनिटाचे 110 डिग्री, 30 मिनिटाचे 165 डिग्री.
आता गुणिले याला केव्हा काय करायला लागते 30 म्हणजे हे झाले 150. सो देअरफॉर 165 वजा 150 डिग्री म्हणजे या ठिकाणी येते 15 डिग्री. 15 डिग्रीचा कोन तयार होतो 5:30 लक्षात आलं? येस. आता इकडे जाऊया आपण. 11 आहे इथं तर 11 गुणिले 30 म्हणजे हे येते 330. देअरफॉर 330 वजा 110 म्हणजे या ठिकाणी 0 नंतर 2 आणि इथे येतं 2. 220 डिग्री या ठिकाणी झाला. पण 220 डिग्री हे 180 डिग्रीपेक्षा जास्त आहे. अशा वेळेस आपल्याला एक स्टेप्स वाढवा लागते, ते म्हणजे 360 मधून हे 220 वजा केले तर 0, या ठिकाणी 4 आणि या ठिकाणी 1 म्हणजे या ठिकाणी आले मित्रांनो 140 डिग्री. फायनली आपण असं म्हणू शकतो की 11:20 140 डिग्रीचा कोन तयार होतो. आता 140 डिग्री आणि या दोन मधला आपल्याला फरक विचारलेला आहे म्हणून आपण या ठिकाणी वजाबाकी करू. 140 डिग्री वजा 15 डिग्री या ठिकाणी 5 वाला 1 या ठिकाणी 2 इथं 125 डिग्री. 125 डिग्रीचा त्या दोन कोनांमधला फरक आपल्याला दिसणार आहे. सो सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चेक करूया, राईटच आहे. 5वा प्रश्न. जर घड्याळामध्ये 12:23 झालेले असतील तर आरशामध्ये काय वेळ असेल? याच्या आधी आपण बघितलं की पाण्यामध्ये जर वेळ विचारली गेली तर 17:02.90 म्हणून वजा करायचं. मात्र या ठिकाणी तुम्हाला सांगतो जर आरशातील वेळ जर आपल्याला विचारलेली असेल तर आपण काय करायचं की या ठिकाणी 11:60 मधून दिलेली वेळ वजा करायची. 11:60 मधून दिलेली वेळ काय करायची? वजा करायची. आता वेळेमध्ये काय दर्शवण्यात आलेलं आहे हे पण महत्त्वाचं आहे. 12:23 दर्शवले आलेलं आहे. 12:23 म्हणजे 0:23 असं करायचं. 12:23 म्हणजे काय करायचं? याला 0:23 करायचं आणि ते मग इथून वजा करायची. हे मात्र तुम्ही लक्षात घ्या. आता 0:23 जर म्हटलं या ठिकाणी तर असं वजाबाकी करावं लागेल. 12:23 12ला कन्व्हर्ट करायचं 0 मध्ये, कारण की तिथून 0 1 2 3 4 5 6 7 8 असं 360 पर्यंत जाते. आता 0तून 3 जात नाही म्हणून 10तून 3 गेले 7 राहिले, हात चालू 1 या ठिकाणी दिला. 6तून 3 गेले 3 राहिले. आता या ठिकाणी 11:37 ची वेळ दाखवण्यात येणार आहे आरशामध्ये. आरशामध्ये तुम्ही व्हाईस वर्सा करू शकता. घडीच्या बाजूला आरसा लावून ही वेळ तुम्ही घडीमध्ये घ्या 12:23 ची आणि आरशामध्ये बघा तर ती 11:37 दिसणार आहे. सो प्रॉपर आन्सर येते सेकंड. येस. 6वा प्रश्न. 4.23 तासांचे तास, मिनिट आणि सेकंदामध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. असा प्रश्न आपण आधी पण बघितला. 3 व्हिडिओमध्ये अख्खं चॅप्टर मी कंप्लीट करणार आहोत. येस. आता इथं 4 लक्षात घ्या. 4 नंतर मग 2 तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं 4 तास आहे, 2 काय आहे? मिनिट आहे. आणि आता सेकंद किती असणार आहे तर ते सेकंद सुद्धा सांगतो. पॉइंट नंतरचा इकडचा आणि तिकडचा, इकडचा तासासाठी आणि पॉइंट नंतर लगेच येणारा अंक हा असतो मिनिटाचा. आपण इथे जणू काही एक पॉइंट लपलेला आहे म्हणून 4.2 असं पॉइंट तर लक्षात नका घेऊ, परंतु सांगू राहिलो की पॉइंट लपल्यासारखा आहे. 4 आणि 2. आता आपल्याला सेकंद काढायचे. सेकंदासाठी काय म्हटलं होतं मी की पॉइंट नंतरची जे काही संख्या असेल तर त्याच्यातला 2 तर ऑलरेडी घेतलेला आहे तर ह्या 2ला कट करायचा आणि कसं लिहायचं बघा. 0.2 कट झाला, जो कट होतो त्याला एक 0 लावायचा आणि इथं 3 लावायचा. झाला आपला आन्सर. आता मिनिटाला काय करावं लागेल? मिनिटाला मित्रांनो गुणिले 6 करायचं. मिनिटाला गुणिले काय करायचं? 6 आणि याले गुणिले 3600 करायचं. झालं आपल्याला आन्सर. साइन 2 किती? 12. या ठिकाणी बघा, या ठिकाणी थोड्या वेळासाठी पॉइंट निग्लेक्ट करा आणि फक्त 3 लक्षात घ्या. 0 0 कॅन्सर 0 0 3 सकम 18 हात चावला 1 3 3 9 1 किती 10. 10,800 जरी आलेले असेल तरी सुद्धा मागून 2 अंकानंतर पॉइंट द्यावं लागते म्हणजे त्याचे झाले 108. 108 म्हणजे किती मिनिटे किती सेकंद? तर त्याच्यामध्ये आपण 60 सेकंद जर वजा केले, 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट जो आपण इकडे टाकणार आहोत तर तिथे काय येतं तर 48 सेकंद उरतात. 48 सेकंद बरोबर 48 सेकंद राईटच आहे. हे बघा 48 48 48 या 3 पैकी एक आन्सर येणारच आहे. पण हा जो 60 सेकंद याच्यातून वजा केले, 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट. एक मिनिट हा जो 1 मिनिट आहे याच्यामध्ये प्लस करावा लागेल. प्लस 1 केला तर हे होतात आहे 13 मिनिटे आणि हे 4 तास. म्हणून प्रॉपर आन्सर तुमच्या डोळ्यासमोर आहे. 4 तास 13 मिनिटे 48 सेकंद. प्रॉपर आन्सर सेकंड ऑप्शन मध्ये दिसून येते बघा.
तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता, पॉज करून तुम्ही सोडून बघा, देन मग मी काढलेले आन्सर आणि तुम्ही काढलेले आन्सर मॅच करून बघा, झालं आन्सर येते सेकंड, राईट आहे. 7वा प्रश्न, घड्याळात 8 वाजले आहेत. ठीक आहे, घड्याळात 8 वाजलेले आहे. जर मिनिट काटा पश्चिम दिशा दर्शवत असेल तर तास काटा कोणती दिशा दर्शवेल? बघा, ही एक घड्याळ आहे. या घड्याळीमध्ये 12 इथे वाजतात, 6, 3 आणि 9 हे सगळ्यांनाच माहिती आहे. आता या ठिकाणी 1 आणि 2 लिहून घेऊ, इथं 4 आणि 5 लिहून घेऊ, इथं 7 आणि 8 लिहून घेऊ, या ठिकाणी 10 आणि 12 लिहून घेऊ. कोणती वेळ दर्शवण्यात आलेली आहे? 8ची वेळ दर्शवण्यात आलेली आहे. घड्याळात 8 वाजलेले, लक्षात घ्या 8 वाजलेले आहे, म्हणजेच 8 वर बरोबर तंतोतंत तास काटा आहे आणि मिनिट काटा थेट हा 12 वर आहे की नाही. झालं, आता हे कळलं तुम्हाला. म्हणजे या ठिकाणी किती वाजले? 8 वाजले. आता जर त्यांनी कंडिशन दिलेली आहे, जर मिनिट काटा पश्चिम दिशा दर्शवत असेल तर, आता यासाठी आपण अशी ग्राफिंग करायची बघा, प्लस करायचा आणि क्रॉस करायचा. प्लस म्हणजेच काय रे, तर उत्तर, इथे काय दक्षिण, इथे काय पूर्व, इथे काय पश्चिम, इकडे काय ईशान्य, इकडे काय आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य. हे आपल्याला माहित आहे, याचं ज्ञान पाहिजे आपल्याला, दिशा ज्ञानचं. आता 8 वाजता, आता जर बघितलं इथं बरोबर जर हा काटा इथे लावला तर मित्रा हे 8 वाजता आणि हा इथे काय, तर हा उत्तरेकडे 8 वाजता. जर मिनिट काटा पश्चिम दिशा दर्शवत असेल तर ओरिजिनली जो हा मिनिट काटा आहे तो उत्तर दिशा दर्शवत आहे ना, परंतु तो यांच्या कंडिशननुसार पश्चिम दिशा दर्शवत आहे. पश्चिम दिशा म्हणजेच हा इथून इकडे असा आलेला आहे, इथपर्यंत 2 घर म्हणजे एक उपदिशा ओलांडून तो खाली आलेला आहे, असा उलट दिशेने चालला, तो इनव्हर्स चालला, घड्याळीच्या विरुद्ध दिशेने चाललेला आहे. झालं, तर ते काय म्हणतात, तर काटा कोणती दिशा दर्शवेल, तर काटा सुद्धा असाच जाऊ द्यायचा. हा जर इथं आला तर काटा सुद्धा असाच इकडे जाणार की इथपर्यंत जाणार, तर हा फक्त काटा इथपर्यंतच जाणार आहे. हा काटा जो आहे ना तास काटा, हा तास काटा आहे, तर तास काटा फक्त एवढाच जाणार. हा एवढाच गेला तर हा एवढाच जाणार. सरळ आहे की नाही. सो हा तास काटा इथे येणार. म्हणजे आता जर आपण हे काढलं तर हा असा येईल आणि हा असा जाईल. म्हणजेच आन्सर येते तास काटा काय दर्शवेल, तर आग्नेय दिशा दर्शवेल. प्रॉपर आन्सर येते थर्ड. चेक करूया. हे बघा, चेक करू, राईटच आहे. 8वा प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन. 3 ते 4 यावेळेस मिनिट काटा व तास काटा यामध्ये किती वाजता 50 डिग्रीचा कोण तयार होईल? मित्रांनो, जर 50 डिग्रीचा कोण जर विचारलेला असेल कोणत्याही 2 तासांच्या दरम्यान, या ठिकाणी 12 वाजले, या ठिकाणी 6 वाजले, या ठिकाणी 3 वाजतात आणि या ठिकाणी 9 वाजतात. या ठिकाणी 1, 2, हे 4 आणि हे 5, 7, 8, 10 आणि 11 हे आपल्याला माहीतच आहे. पण 3 ते 4 वाजताच्या दरम्यान, लक्षात घ्या, या 3 ते 4 वाजताच्या दरम्यान 50 डिग्रीचा कोण नेमका किती वेळात होणार आहे? म्हणजे तो निश्चितपणे 3 वाजून समथिंग मिनिटाने होणार आहे. हे तर आपल्याला माहितच आहे. म्हणजे इथे 50 डिग्रीचा कोण असा तयार झाला पाहिजे कुठेतरी, आहे की नाही, फॉर एक्झाम्पल. आता त्यासाठी आपल्याला एक सूत्र आहे, ते आहे Q बरोबर 11/2. Q बरोबर काय आहे? 11/2 m वजा 30h. याचा अर्थ असा की जे तास आहे, h म्हणजे आवर म्हणजेच या ठिकाणची हे 3 ते 4 म्हणतात की नाही, 3 ते 4च्या दरम्यान, म्हणजे ह्या 3 ते 4च्या दरम्यान ह्या 3 वरच क्रिएशन करायचं. या 3 वर, ह्या 4चा काही मतलबच नाही. या ठिकाणी 3 वाजता म्हणजे ह्या जो h म्हणजे 3 आहे, याले मल्टिपल बाय 30 करायचे. केले 30 म्हणजे ते किती झाले? 90 झाले. 90 मध्ये हे 50 मिळवायचे. 90 प्लस 50 म्हणजे किती झाले? 140. त्याची करायची दुप्पट. ते होतात 280. ट्रिक न सांगत आहो, हा फॉर्म्युला जाऊ दे तिकडे. त्यांची करायची दुप्पट आणि दुप्पट भागिले 11 करायचे. हे बघा, हे दुप्पट आणि भागिले 11 उलट होते ते. आणि हे बरोबर सॉल्व करायचं. आता कसं सॉल्व होणार? 11 1 11, 11 2 22, उरले किती? 6 झाले 60, 11 5 55, 11 5 55 आणि हे होतात 5, म्हणजेच 25.5/11 हे येते मिनिटे. आणि ऑलरेडी हे 3 आहेच,
म्हणून आपण असं म्हणू शकतो 3:25 5/11 ला 50 डिग्रीचा कोन 3 ते 4 वाजताच्या दरम्यान होणार आहे. खूप इजी आहे, पुन्हा लक्षात घ्या. हे जे 50 आहे की नाही, हे जे 3 आहे ना, 3 याची तिप्पट करा, 90 झाले. 90 मध्ये 50 मिळवा, किती झाले 140. 140 ची दुप्पट करा, 280. 280 भागिले 11 करा, थेट एवढे येते. 280 भागिले 11 आणि त्याची स्प्लिटिंग करा, 25.5/11 येते. म्हणजे 3:25.5/11 मिनिटाला 50 डिग्रीचा कोन तयार होणार आहे. सांगतो काय, 90 डिग्रीच्या ऐवजी जर 90 डिग्रीपेक्षा कमी जर विचारला गेला, 50चा, 40चा, 30चा, 20चा, तर हा फॉर्म्युला यूज करायचा किंवा मी सांगितलेली ट्रिक्स यूज करायची. जे काही विचारलेलं असेल, फॉर एक्झाम्पल 2 जर असतं तरी गुणिले 30, हां, मग झाले असते 30 2 60. 60 मध्ये मग ते मिक्स केले असते ते 50, असे आन्सर काढायचं. सो प्रॉपर आन्सर येते मित्रांनो सेकंड. 9वा प्रश्न बघा. खालील पर्यायातील दोन्ही वेळात घड्याळातील तास काटा मिनिट काटा यात होणारे कोण एकरूप आहेत. त्यातील विसंगत पर्याय ओळखा. पुन्हा एकरूप कोण विचारण्यात आलेला आहे. एकरूपता कशाने दर्शवली जाते, तर 11:60 ने दर्शवली जाते. बघूया आता 11:60 कुठे. इथे 20 आणि 40 60 झाले. या ठिकाणी 25 आणि 35 60 झाले. बघा 60 आणि 5 आणि 55 सुद्धा 60 झाले आणि 10 आणि 50 सुद्धा 60 झाले. इकडे तर सगळे इक्वल आहे, इकडे काही मॅटर नाही. परंतु मॅटर इथे इकडे 10 आणि 2 किती झाले 12. आपल्याला 12:60 पाहिजेच नाही. हे झाले 12:60 नाही पाहिजे, आपल्याला एकरूपता 11:60 चीच पाहिजे. त्याच्यानंतर 8 आणि 3 किती 11, हे बरोबर 11:60 झाले. 7 आणि 4 किती 11, हे सुद्धा 11:60 झाले. आणि 6 आणि 5 किती 11, तर हे सुद्धा 11:60 झाले. बघायला गेलो तर या ठिकाणी एकरूपता आहे. एकरूप आहेत हे कोण आहेत, पण हा काय एकरूप नाही, म्हणून हा येणार आहे विसंगत. काय येणार आहे विसंगत. सो प्रॉपर आन्सर तुम्हाला माहित झालं, फर्स्ट आन्सर राईट आहे. चला, देर इज अ लास्ट क्वेश्चन. कारण आपण 10 क्वेश्चन्स घेतलेले आहे. 30 क्वेश्चन्स मध्ये हा अख्खा चॅप्टर पूर्ण केलेला आहे. एका घड्याळातील मिनिट काटा व तास काटा यांच्या सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत होणाऱ्या काटकोनांची संख्या किती, आणि सोबतच संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत होणाऱ्या काटकोनांची संख्या किती. मग त्याच्यातला फरक म्हणजे कितीने जास्त असं निघून जाईल. आता या ठिकाणी आता आपण एकच घड्याळ काढू. ठीक आहे, ही घड्याळ गोल म्हणजे घड्याळ काढली आपण, बाकी काही नाही. या ठिकाणी बघा पूर्ण घड्याळ काढू. ओके, इथं 12 वाजले, इथं काय वाजले तर 6, इथे 3 आणि इथे 9. सकाळी 8 म्हणतात की नाही, तर सकाळी 8 बरोबर इथे येणार आहे. सकाळी 8 ते दुपारी 12 म्हणजे इथून थेट जर सुरू झालं तर इथपर्यंत 8 ते 12 च्या दरम्यान किती तासाचा कालावधी असतो, तर 8 आणि 1 9, 10 11 12 4 तासाचा कालावधी. देअरफॉर 12 हे 12 वजा 8 म्हणजे 4 तासाचा कालावधी त्याच्या दरम्यान आहे. आता एका तासाच्या दरम्यान काटकोनांची संख्या किती असते, तर 2 असते. मग 4 तासांच्या दरम्यान काटकोनांची संख्या गुणिले 2 म्हणजे 8 काटकोन होणार. 8 काटकोन होणार. पण खूप महत्वाचं आहे. पण 8 ते 12 पर्यंत जात असताना 9 ही संख्या 9 ही वेळ ओलांडून गेलेली आहे. जर 3 ची वेळ किंवा 9 ची वेळ ओलांडून जात असेल तर 1 मायनस करायचा आहे. 9 वेळ ओलांडून गेला म्हणून 1 मायनस केला, तर 7 काटकोन राहिले. 7 काटकोन फिक्स झाला आता की सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत 7 काटकोन तयार होणार आहे. 7 काटकोन तयार होणार आहे. इथं बघा काटकोन. ठीक आहे, काटकोन हा 90 डिग्रीचा असतो. त्या ठिकाणी काटकोनाची संख्या किंवा 90 डिग्रीची संख्या असं विचारलं जाऊ शकतं. आता हे तुम्हाला कळलं. आता दुसरी घड्याळ काढू आपण. ही दुसरी घड्याळ काढली, इथं 12 वाजले, इथं 6 वाजले, या ठिकाणी 3 वाजले, या ठिकाणी 9 वाजले. ठीक आहे, जे विचारलं त्याच्याकडेच जाऊ आपण. त्यांनी काय सांगितलं की संध्याकाळी 4 ते 6, 4 ची वेळ ह्या इथे येते आणि 6 ची वेळ या ठिकाणी. 4 वाजतापासून तर 6 वाजेपर्यंत म्हणजे फक्त 2 तास आहे. 4 ते 6 म्हणजे 6 वजा 4 म्हणजे 2 तास. 2 तासाचा कालावधी आहे. 2 तासांच्या दरम्यान म्हणजेच एका तासाला 2दा काटकोन होते, म्हणून 2 तासाला 2 गुणिले 2 म्हणजे 4 काटकोन होणार आहे. 4 काटकोन. आता मित्रांनो, ज्यावेळेस आपण पण नावाचा विचार करतो, पण जसा इथे विचार केला होता, पण जर 3 ची वेळ गेली 9 ची वेळ गेली तर काय करायचं. इथे जर बघितलं ना 3 ची वेळ आहे ना 9 ची वेळ आहे, क्रॉसच नाही, मध्येच आहे ना, म्हणजे इथं काय येणार आहे 0. 0 म्हणजे 4च शेवटी. 0 मायनस करा नका करू, 4च होणार आहे की नाही. म्हणजेच या ठिकाणी 4
काटकोन होणार आहे 90 डिग्रीचे. आता त्यांनी काय सांगितलं, इथं जास्त आहे इथं कमी आहे, म्हणजेच होणाऱ्या काटकोनांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे, हे कितीने जास्त आहे. 4 काटकोनांपेक्षा 7 कितीने जास्त आहे, तर 3 ने जास्त आहे. तोंडी तोंडीचे आन्सर निघते, म्हणून आन्सर येते फर्स्ट, 3 काटकोनांनी जास्त आहे. सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन, राईट आहे. अशा पद्धतीने आपण 1 पासून तर 10 पर्यंतचे प्रश्न एकदम उत्तमरित्या समजून घेतले. यामध्ये तुमच्याला बरेचसे टाइप्स क्लिअर झालेले आहे. अशा पद्धतीने तुम्ही सर्व टाइप्स क्लिअर करा. अन्य काही टाइप्स पूर्ण करावं लागेल. घड्याळीचं पूर्ण चॅप्टर पूर्ण करा. इथेच थांबतो. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.